तर चला, नमस्कार. मी सारिका आणि एस ज्योतिष कट्टा या आपल्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे. कशा आहात? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि हसत असाल. तर चला, आज मी तुम्हाला एक कहाणी सांगते. ती म्हणजे आपल्या सगळ्यांच्या घराच्या खाली एक राक्षस आहे. कोण आहे व हा राक्षस? कुठून आला? काय आहे याची कहाणी? हे आपण ऐकूया. जरी घर आपलं भाड्याचं असेल किंवा घर स्वतःचं असेल, आता तर बऱ्याच जणींची घरं बांधून झालेली आहेत आणि तिथं वास्तू शांत होणं हे का महत्वाचं असतं हे आपण बघूया. तर आपल्या महादेवांच्या घामानं एक राक्षस तयार झाला होता. तो राक्षसाची भूक एवढी होती की तो तिन्ही स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळ या सगळ्यांना खायला निघाला होता. दगड, माती, झाडं जे काही त्याला दिसेल ते तो खात सुटला होता. मग त्यावेळी सगळ्या विश्वाचा, सगळ्या धरतीचा नायनाट होणार होता की तो सगळं खाऊन बसला असता. त्यावेळी ब्रह्माजी आणि आपले देव सगळे त्यांच्यापाशी गेले आणि म्हटले, हे सगळं तू काय करतोयस, का खातोयस? तर ते त्यांना म्हणाले, म्हणजे जे राक्षस होते ते त्यांना म्हणाले ब्रह्माजींना की माझा जन्मच यासाठी झालाय, माझी भूकच एवढी आहे, तर मी काय करू, मी काय खाऊ? मग यावेळी सर्वांनी मिळून, सर्व देव आणि ब्रह्माजी, आठी बाजूनी सगळ्या देवांनी त्यांना जमिनीमध्ये पालथा घातला. म्हणून वास्तुपुरुषाची प्रतिमा ही पालथी असते. तर जमिनीमध्ये आठी दिशांनी सगळे देव आले, त्यांच्या अंगावर चढले आणि त्यांना पालथं घातलं आणि ब्रह्माजींनी त्यांना वास्तुपुरुष हे नाव दिलं. मग वास्तुपुरुषाचं काम काय आहे? तर वास्तुपुरुष हा आपल्या प्रत्येकाच्या घरात वास्तुशांती दिवशी आपल्या आग्नेय कोपऱ्यामध्ये मातीच्या पेटीमध्ये सोन्याचे वास्तुपुरुषाची प्रतिमा ही अशी दाबली जाते, त्याच्यावर परत माती घातली जाते आणि ती आग्नेय कोपऱ्यामध्ये पुरली जाते. तर त्यावेळी ब्रह्माजींनी त्यांना सांगितलं, ठीक आहे, तुम्ही महादेवांच्या घामापासून तयार झाला आहात, तर तुम्हाला आज एक वरदान देतो की जे लोक आपल्या विटा मातीनं घर बांधतील राहण्यासाठी आणि तिथं वास्तू शांत करणार नाहीत, तुमची स्थापना आग्नेय कोपऱ्यामध्ये करणार नाहीत, तर त्या घरातलं सुख, शांती, वैभव, वंशवृद्धी हे सगळं तुम्ही खाऊन टाका. हे तुम्हाला ज्या घरामध्ये देवाला स्थान दिलं जाणार नाही त्या घराचा सुद्धा तुम्ही सगळं खाऊन टाका. हाच तुमचा आहार असेल. आणि बाकी मानवजात ही तुम्हाला प्रत्येक वेळी जिथं जिथं घर बांधतील तिथं वास्तुशांतीला किंवा प्रत्येक सणाला, 12 महिन्यात जेवढे सण येतात त्या सणाला तुम्हाला नैवेद्य दाखवतील. तर जिथं हे सगळं घडेल त्यांना सुख, शांती, समाधान द्या आणि जिथं हे घडणार नाही त्यांच्यासाठी तुम्ही त्यांचं सुख, शांती, समाधान, पैसा, वैभव आणि वंश हे खाऊन टाका, असा त्यांना ब्रह्माजींनी स्वतः आशीर्वाद दिला. म्हणून तेव्हापासून वास्तुपुरुषाची ही प्रतिमा आपल्या प्रत्येक वास्तूमध्ये पुरली जाते. आता प्रश्न येईल की आपल्या घराच्या, आजकाल फॅशन निघाली, नुसता गृहप्रवेश करायचा आणि राहायचं, लाखोचं घर बांधा, करोडोचं घर बांधा, पण वास्तुशांतीला गुरुजींना द्यायला तुमच्याकडे पैसा नसतो. तुम्हाला वास्तुशांत मोठी करायची असती, सगळ्यांना साड्या नेसवायच्या असतात, सगळ्यांना कपडे घ्यायचे असतात, पण ब्राह्मणांकडनं वास्तुशांत करून घ्यायची नसती किंवा त्यांना भरभरून पैसा तुम्हाला द्यायचा नसतो. तर हीच मोठी चूक आहे की घरामध्ये तुम्ही उपाय करता, घरामध्ये तुम्ही काय काय अजून करता, पण तुम्हाला कुठल्याही प्रकारची सुख, शांती, समाधान लाभत नाही किंवा तुमची कामं होत नाहीत, पैसा टिकत नाही, वंश वाढत नाही, मुलं शहाणी निघत नाहीत. तर या गोष्टीसाठी सगळ्यात गरज आहे पहिली आपली वास्तू कशी आहे आणि आपल्या वास्तूमध्ये आपण वास्तुपुरुष स्थापन केला आहे का? तर सगळ्यांनी लक्षात घ्या, करोडोची घरं घ्या, पण तिथं वास्तू शांत झाली पाहिजे, कारण ब्रह्माजींनी दिलेलं हे आहे. नाहीतर ते तुमचा वास्तुपुरुष सर्व काही खाऊन टाकेल, म्हणजे तुम्हाला दुःखात टाकेल. आता प्रश्न आला, आम्ही भाड्यानं राहतो, तर कसं काय केलं पाहिजे, की काय करणार आम्ही? तर शक्यतो भाडं सुद्धा काही आपण कमी देत नसतो, त्यामुळं घरमालकाला विचारत जा की या घराची वास्तुशांत झाली आहे का? या घरामध्ये बरोबर घराच्या आग्नेय कोपऱ्यामध्ये कोणत्याही खोलीच्या नाही, संपूर्ण घराच्या आग्नेय कोपऱ्यामध्ये वास्तुपुरुषाची स्थापना झाली आहे का याची व्यवस्थित माहिती घ्या आणि मगच ते घर रेंटनं घ्या. नाही तर त्या घरामध्ये आपल्याला तो जे राहणार त्याचं खाणार. घर मालक
हक्काचं काही होणार नाही, पण जे तिथं राहणार त्या माणसाला कधीही त्याची भरभराट होणार नाही, हे होणार नाही, कारण तिथला वास्तुपुरुषच तुमचं सगळं वैभव खाऊन टाकणार किंवा तुमचं जे काही असेल ते या कहाणीप्रमाणे खाऊन टाकणार. म्हणून रेंटवर घर घेत असाल तरी विचारून घ्या, अन्यथा घेऊ नका. रेंटच्या घराला आपल्याला वास्तुपुरुष ठेवायची किंवा कशाची परवानगी नाहीये आणि त्यासाठीच आपण बनवत आहोत. आता ही गोष्ट सांगण्यामागचा हेतू हा आहे की जे रेंटवर राहतात आणि त्यांना माहित नाहीये की वास्तुपुरुष वास्तुशांत झाली आहे का नाही, यासाठी आपण बनवत आहोत वास्तू पिरॅमिड. तर लवकरच तुमच्या समोर हजर होईल वास्तू पिरॅमिड, यासाठी की तुमच्या घराचं हे नुकसान होऊ नये म्हणून. आता वास्तू पिरॅमिड कोण वापरू शकतं? स्वतः मालक तुमची वास्तुशांत झाली आहे तरी सुद्धा तुमच्या घराच्या आग्नेय कोपऱ्यामध्ये तुम्ही वास्तू पिरॅमिड ठेवू शकता. त्याचबरोबर जे भाडेकरू आहेत ते पण ठेवू शकतात. म्हणजे वास्तुपुरुषाची जी आपल्याकडनं स्थापना झालेली नाहीये किंवा त्यांची सेवा होत नाहीये, ती सेवा आपल्या न्यू प्रोडक्ट्समुळे होईल. लवकरच ते न्यू प्रोडक्ट्स आपलं येईल, तुम्हाला दिसेल आणि मग तुम्ही त्याचं बुकिंग करू शकता. अजून एक गोष्ट की आपण घरामध्ये जाणं म्हणजे वास्तुशांत न करता घरामध्ये जाणं, कुठं ग्रहांची शांती करून घेणं, नाही तर नुसता गृहप्रवेश करणं वगैरे, या सुद्धा लोकांना संपूर्णपणे हे चुकीचं आहे. कारण शास्त्र लिखित आहे की वास्तू शांत, वास्तू पुरुष तिथंच आल्याशिवाय त्या वास्तूमध्ये राहणाऱ्या लोकांना कधीही सुख, शांती, समाधान लागत नाही. त्यामुळं लाखोची घरं घ्या, करोडोची घरं घ्या, पण घरामध्ये वास्तू शांत झालीच पाहिजे. आता वास्तू शांत ही दर 12 वर्षांनी परत करायची असते. पहिला वास्तुपुरुष हा काढून विसर्जित करायचा असतो आणि दुसऱ्या वास्तुपुरुषाची स्थापना ही परत त्याच आग्नेय कोपऱ्यामध्ये खाली फरशीला एक ठेवलेलंच असतं प्रत्येक घरामध्ये वास्तुपुरुष पुरायला, त्यामध्ये ती काढून परत एकदा ती बसवायची असते. अशी दर 12 वर्षांना जर घरात वास्तुशांत झाली तर ते घर आपल्याला लाभतं आणि वास्तू राक्षस जो आहे तो आपलं वैभव किंवा आपलं सुख खात नाही. तर या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. भाड्याच्या रेंटच्या घरांनी जे जे राहत आहेत त्या सगळ्यांसाठी एक खास आपण टॉवर तयार करत आहोत, तो पिरॅमिड तयार करत आहोत, तो तुम्ही तिथं ठेवू शकता. तर चला, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे जरूर सांगा, छान छान कमेंट करा. त्याचबरोबर राशी ब्रेसलेट आपले चालू आहेत, तर राशी ब्रेसलेट ज्यांचे राहिले आहेत अजून त्या सगळ्यांनी राशी ब्रेसलेट बुकिंग करा. राशी ब्रेसलेटमध्ये आपल्या या नंबरच्या व्हॉट्सअपवरती या, बाकी सगळी माहिती तुम्हाला देत आहे मी. त्यातले स्टेटस बघा आणि फटाफट राशी ब्रेसलेट सुद्धा बुकिंग करा. तर चला, आजचा व्हिडिओ इथेच बास करूया. परत भेटूया नवीन माहिती बरोबर, नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत ओम साईराम.